आपली नाशिकमधली नंदिनी नदी आहे, ही 15 किलोमीटरची नदी मैरावणीच्या धरणापासून टाकळीपर्यंत जी वाहते, ही शहराच्या मधोमध वाहते आणि त्यातून गेले 30-35 वर्ष या वाढत्या शहरानं जे काही सहन केलंय ते शब्दाच्या पलीकडलं आहे. म्हणजे तोंडात अन्नाचा घास खाताना 2-4 डास जावेत, नाकाचा श्वास घेताना 2-3 डास नाकात जावेत. ही आहे आपली नंदिनी नदी. हिला नासर्डी म्हणावे की नंदिनी. नाशिकमध्ये हजारो कोटींची कुंभमेळ्याची कामे सुरू असताना नंदिनीकडे दुर्लक्ष का? मित्रांनो, सप्रेम नमस्कार. आपण पाहतात सन्मान न्यूज 14. आज आपण श्रुत लक्ष्मणराव सावजी, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते यांच्या निवासस्थानी आहोत. नाशिक शहराचे शहराध्यक्ष म्हणून त्यांनी 2 टर्म आपली जबाबदारी सांभाळली आहे. सध्या ते महाराष्ट्र प्रदेशचे चिटणीस असून भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते म्हणून काम करतात. सावजी साहेब, आज सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे तो नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील नंदिनी नदीचा. आपण यावर्षी पाहताच की द्राक्षाचं उत्पादन 50% घटलेलं आहे आणि याला पर्यावरण आणि प्रदूषण याविषयी सांगितलं जातं. आणि आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे नंदिनी नदीचा, जी म्हणजे पिंपळाव बावला असो, सातपूर असो, सिडको असो, या भागातून ती वाहते आणि नंदिनीच्या प्रदूषणाचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि त्यावर आपण खूप मोठी एक भूमिका बजावली होती. सध्या त्याविषयी काय चालू आहे? मित्रवर्य रवींद्रजी, सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही ज्या पद्धतीनं सातपूर, अंबड हा सगळा औद्योगिक क्षेत्राचा सगळा भाग आणि तिथं सगळं समाजजीवन या सगळ्या विषयाशी चांगले परिचित आहात. तुम्ही तिथलं पत्रकारिता आणि सामाजिक कार्यकर्ते पण चांगलं जपलेलं आहे, याचा मला खूप मनापासून अभिमान वाटतो. कारण सातत्यानं दीर्घकाळ अशा एखाद्या विषयासाठी वाहून घेणं हे खरं तर इतक्या मोठ्या शहरामध्ये हे सध्याच्या काळामध्ये अवघड आहे. पण तुम्ही ते चांगल्या पद्धतीनं सांभाळलेलं आहे, चालवलेलं आहे, याच्याबद्दल मला खरंच एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपल्या एकंदरीत सगळ्या कामाबद्दल मला अभिमान वाटतो. जो विषय आपण चर्चेत घेतलेला आहे आत्ता, तर त्याच्यामध्ये कसं आहे की प्रदूषण, इतर सगळे विषय, पर्यावरण, हे विषय हाताळायला 100 बाजू आहेत वेगवेगळ्या. सध्या या विषयामध्ये सगळेजण जागरूक आहेत, केंद्र सरकारपासून, राज्य सरकारपासून, नाशिक महापालिका क्षेत्रातलं सगळं प्रशासन असेल, याविषयी जागरूक आहे. मला आपल्याला एक आस्थेचा विषय म्हणून जो विषय आपल्याशी चर्चा करावा असा वाटतो तो म्हणजे नंदिनी नदीचा. की नंदिनी नदीशी ज्या आमच्या भावना, आस्था त्यामध्ये ज्या आहेत, त्याचं कुठेतरी जरा प्रगटीकरण झालं पाहिजे आणि त्याला न्याय मिळाला पाहिजे. याच्यासाठी मात्र आपल्याला सगळ्या स्तरावरून प्रयत्न केले पाहिजे. कारण काय होतं की नाशिकची कुंभनगरी म्हणून ओळख आहे. कुंभमेळ्यासाठी आज केंद्र स्तरावरून, राज्य स्तरावरून, परदेशातून इतकं लक्ष केंद्रित झालेलं आहे की स्वाभाविकपणे आपले देशाचे पंतप्रधान ज्या पद्धतीनं तीर्थक्षेत्रांचा विकास, धार्मिक क्षेत्राचा विकास आणि धार्मिक पर्यटनाला प्रेरक, पूरक अशा काही गोष्टी करतात सगळ्या भारतभर, त्यामध्ये नाशिक हे आता दिल्लीच्या अजेंड्यावर आलंय. हा एक आपल्यासाठी आशेचा किरण आहे. कारण काय होतं की कुंभमेळा म्हणून केंद्र सरकारचं लक्ष जाईल, कुंभमेळा म्हणून माननीय आपले जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस ते स्वतः लक्ष घालतायत, येतं कुंभमेळा मंत्री म्हणून गिरीजी महाजन ते लक्ष घालतायत. ती जी वेगवेगळी तीर्थक्षेत्र आहेत त्याचा विकास झाला पाहिजे. मग सप्तशृंगगड असेल, टाकेद असेल, कावनाई असेल, सटाण्यातला असेल, जे जे जिल्ह्यातले म्हणून तीर्थक्षेत्र आहेत. तसं पाहायला गेलं तर सिन्नरला आपल्याकडे तीर्थक्षेत्र आपण कशाला म्हणायचं, माझ्यावर पेशंटचे जन्मस्थळ सिन्नरमध्ये डुबेरलं आहे, हे नाशिक जिल्ह्यात आहे. म्हणजे शेवटी तीर्थक्षेत्र म्हणणार असेल तर मग शेवटी सगळ्याचा विषय आपल्याला भावनांचा विषय करावा लागेल. 90चं दशक, 90 ते 2000, 2000 ते 10, 2010 ते 20 हे 30 वर्ष आणि आता पुढचे म्हणजे 35 वर्ष गोदावरीच्या विषयाबद्दल आपण चर्चा करतो. गोदावरी ॲक्शन प्लॅन वेगवेगळ्या आकारात, वेगवेगळ्या आर्थिक रचनेत 2-3 वेळा आले आतापर्यंत. आणि आता मात्र जे केंद्र सरकार या बाबतीमध्ये खडबडून जागा झालं गेलं 10 वर्षापासून आणि गोदावरी ॲक्शन प्लॅन चांगल्या पद्धतीने कसा होईल या पद्धतीने आता कामकाज चालू आहे. मग त्याचे सगळे एस्टिमेटचे सगळे कामं काढले, सिवरेज ट्रीटमेंट प्लॅन्टचे, गोदावरीचा प्रवाह वाहता राहिला पाहिजे, शुद्ध जल राहिलं पाहिजे. त्यामुळं गोदावरी नदी आणि कुंभ या पद्धतीनं गोदावरीचं होईल. परंतु माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्याच्यामध्ये अधिक असं वाटतं, कधी प्रशासनाला वाटत असेल, राजकीय शिक्षक सगळ्यांना वाटत असेल, परंतु हे पाठपुरावा करून घ्यावं लागेल आपल्याला. त्याच्यामध्ये जसं गोदावरीच्या उपनद्या आहेत सगळ्या, या उपनद्यांचं मात्र याच्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जी आपली नाशिकमधली नंदिनी नदी आहे, ही 15 किलोमीटरची नदी मैरावणीच्या धरणापासून टाकळीपर्यंत जी वाहते,
ही शहराच्या मधोमध वाहते आणि त्यातून गेले 30-35 वर्ष या वाढत्या शहरानं जे काही सहन केलंय ते शब्दाच्या पलीकडलंय. म्हणजे तोंडात अन्नाचा घास खाताना 2-4 डास जावेत, नाकाचा श्वास घेताना 2-3 डास नाकात जावेत आणि ज्या नदीकाठच्या लोकांनी राहत असतील, स्लम असतील, त्या सगळ्यांचं जीणं नामुष्किल झालंय ना. इतकं यांच्या आयुष्यात जर चांगला दिवस यायचा असेल तर नंदिनी नदीचं काम आपल्याला आधी हाती घ्यावं लागेल आणि नंदिनी नदीच्या काठावरच्या लोकांचं जगणं सुसह्य झालं, हे झालं तर आपल्याला कुंभमेळ्याचा प्रसाद मिळाला असं वाटेल. मला असं वाटतं नंदिनी नदीची जलशुद्धीकरणासाठी, त्याच्या वाहत्या प्रवाहासाठी, त्याच्या काठावरती झाडं लावणं असेल, त्याचं साफसफाई असेल, आपण अनेक वेळेला वेगवेगळ्या संस्थांनी, वेगवेगळ्या व्यक्तींनी अनेक वेळा, शेकडो वेळा प्रयत्न केले, तिथं मोहिमा राबवल्या, सगळं झालं. परंतु अजूनही ज्या पद्धतीनं प्रशासन खडबडून जागा व्हायला पाहिजे नंदिनी नदीच्या बाबतीमध्ये, ते अजून जागं झालेलं दिसत नाही. आणि त्याच्यासाठी आपल्याला पाठपुरावा करावा, माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे करावं लागेल, माननीय इरिगेशनकडे करावं लागेल, माननीय महापालिका आयुक्तांकडे करावं लागेल आणि सगळ्या स्तरावर हे प्रयत्न करून नंदिनी नदी जर चांगली झाली तर आपलं सगळं सातपूरचं ग्रामीण भाग पलीकडला, इकडला सिडकोचा, इकडला मध्य नाशिकचा, तिकडला द्वारकाकडला, टाकळीकडला, हे सगळे भाग सुसह्य होतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आमच्या ज्या भावनाची, जे रामाचं नाशिक म्हणून ओळखलं जातं, त्या रामाच्या भक्तीचा प्रसार करणारे संत रामदास स्वामी यांनी 12 वर्ष तपश्चर्या टाकळीला केली आणि त्यांनी तपश्चर्या केल्यानंतर टाकळीला नंदिनी आणि गोदावरीच्या संगमावरती ते रोज सूर्याला अर्घ्य द्यायचे आणि त्यांची जी तपश्चर्या फळा झाली त्यानंतर त्या ज्या नंदिनी नदीच्या काठाचं तपश्चर्याचं तपोभूमी म्हणून संत रामदासांचं महत्त्व आहे, नाशिकचं रामाचं महत्त्व आहे. आणि संत रामदासांनी दासबोध सारखा ग्रंथ लिहून किंवा सगळं आपलं जीवन जगायचं असेल तर शरीर बलवान राहायला पाहिजे, याच्याकरता बलोपासना दाखवण्याकरता गावोगावी आज जी मारुतीची मंदिरं दिसत आहेत ती संत रामदास स्वामींच्यामुळं हे सगळे बदल समाजामध्ये गेले 300-400 वर्षात झालेत, हे आपल्याला मान्य करावं लागेल. आणि त्यामुळं रामदास स्वामींचं तपश्चर्याचं ठिकाण म्हणून टाकळी आणि म्हणून नंदिनी, आज सगळ्या नंदिनीचं सगळं पाणी आपल्या उंचीचा फेस त्या ठिकाणी त्या टाकळीला, त्या मंदिराच्या बाजूला जमतो आणि आपल्याला नाशिकची आपली सगळी अब्रू वेशीवर टांगली जाते, असं माझं म्हणणे साफ. कुंभमेळा मंत्री गिरीशजी महाजन आहेत किंवा महसूल आयुक्त जे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे गेडाम साहेब, हे पण या सगळ्या प्रकृत आहेत. आपण आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या. मला काय माहिती का, एकतर कुंभमेळा मंत्री म्हणून गिरीशजी महाजन, गेडाम साहेब, आयुक्त, हे सगळ्या लोकांनी कुंभमेळ्याची कामं खूप जोरात हातात घेतलेली. जिकडे जावं तिकडे विकासाची कामं चालू आहेत, कुंभमेळ्याची कामं चालू आहेत. त्याच्यामुळं हजारो कामांच्या रगाड्यामध्ये आपण नंदिनी नदीच्या कामाकडे दुर्लक्ष होता कामा नये, याच्याकरता ही बाब आपण त्यांच्या प्रकर्षानं लक्षात आणून देण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. याच्यासाठी सगळ्यांनी जे सातपूर, सिडको, अंबड, नाशिक, मध्य, द्वारका परिसरात नंदिनी नदीमुळे प्रभावित झालेले जे भाग आहेत त्या सगळ्या भागातल्या सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी, सगळ्या राजकीय पक्षाकार, सगळ्या नगरसेवकांनी, लोकप्रतिनिधींनी ही बाब प्रशासनाच्या आणि माननीय गिरीश भाऊंच्या लक्षात आणून देऊन नंदिनी नदीकडे विशेष लक्ष देऊन या कुंभमेळ्याची देणगी नाशिकला जशी गोदावरीची होईल तशीच ती नंदिनी नदीच्या विकासाची पण मिळाली पाहिजे असं मात्र मला प्रकर्षानं सांगावं असं वाटतं. याच्यात विशेष सापेक्षता ठेवून या विषयाला न्याय मिळाला पाहिजे, याच्याकरता ज्यांच्याशी बोलायचं त्याच्याशी बोललं गेलं पाहिजे. आपण त्यासाठी काय करणार नाही, आपण मी तर माननीय गिरीश भाऊ महाजन, माननीय गेडाम साहेब, माननीय आयुक्त नाशिक महापालिका या सगळ्यांशी आणि सगळ्या लोकांशी आपण चर्चा करू. ओके. आणि तुमच्या संकल्पनेतील नंदिनी कशी असावी? नाही, आमच्या नंदिनी नदी म्हटलं तर खरं तर नंदिनी नदीच्या दुतर्फा दोन्ही बाजूला छान सुशोभीकरण झालं पाहिजे, झाडी लागलेली असायला पाहिजे, झाडी वाढलेली असायला पाहिजेत, चांगले डेकोरेटिव्ह गार्डन होऊन चांगलं सुशोभीकरण, दोन्ही बाजूला घाट झाले असायला पाहिजेत आणि नंदिनी नदी वाहती राहू शकते भविष्यात याचा विश्वास लोकांच्या मनात निर्माण झाला पाहिजे. अजूनही मला असं वाटतं जसं महिरावणीचं धरण आहे, महिरावणीच्या धरणाच्या वरती आणखीन एक धरण होऊ शकतं, तिथं धरण होऊ घातलं होतं, त्यावेळेला तरतूद झालेली होती, त्याचा नकाशा बनवला होता, पण काळाच्या ओघात काही प्रशासकीय लोकांच्या नाकर्तेपणामुळं, हलगर्जीपणामुळं ते धरण होऊ शकलं नाही. ते धरण आजही झालं तर ते भविष्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. ही धरणाची नीट संगोपन झालं पाहिजे महिरावणीच्या, आणि नदीचा प्रवाह वाहता राहण्याकरता नदीच्या मध्ये जे सगळे अडथळे निर्माण झाले ते काढले गेले पाहिजे आणि नंदिनी नदी दुतर्फा दोन्ही बाजूला
काठांचं निर्माण करून तिथं सुशोभीकरण, कारण शेवटी काठ सुशोभित करून ठेवलं आणि त्यात पाणी नसेल तर त्याचा काय उपयोग होणार नाही. पुन्हा तो फक्त एक खड्डा होईल मोठा, असं करून चालणार नाही. त्याच्यामुळे नदी वाहती राहिली पाहिजे. त्याच्याकरता धरणाची वरती सगळी तरतूद केली पाहिजे. धरणामध्ये पाणी मुबलक प्रमाणात पाणी येतं त्र्यंबकेश्वरला. आपल्याकडं सुदैवानं नाशिक जिल्ह्याला सह्याद्री, सातपुडा ह्या ज्या पर्वतरांगा मिळाल्या याच्यामुळं पाण्याचा, पावसाचा तुटवडा नाही. असलेलं पाणी साठवणं आणि त्याचं नियोजन करणं, त्याच्यामध्ये नंदिनीचा भाग मात्र त्याचं धरण आणि त्याचं वाहतं पाणी आणि त्याच्याबरोबर त्याच्या काठावरची, कारण नागरी वस्ती पूर्ण 15 किलोमीटर दुतर्फा, म्हणजे 30 किलोमीटर दोन्ही बाजूनं आपल्या शहराचा बकालपणा वाढू द्यायचा नसेल तर नंदिनी नदी ही कुंभमेळ्याच्या अजेंड्यावरती मुख्यत्वे जशी गोदावरी घेतली तेवढीच प्रकर्षाने घ्यावी लागेल असं मात्र मला मनापासून वाटतं. सन्मान न्यूज 14 साठी कार्यकारी संपादक राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे, सन्मान न्यूज 14, सातपूर, नाशिक. धन्यवाद.